मिस होऊन जाईल. ठीक आहे. सो मी थोडस आय विल स्टार्ट ओव्हर अगेन. येस, इरप्शन्स हे डिटॉक्सिफिकेशन आहेत का, हा क्वेश्चन आहे श्रुतिकाचा. सो द थिंग इज, आय हॅव फ्यू पेशंट्स सफरिंग फ्रॉम रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स, अस्थमा, जॉईंट प्रॉब्लेम्स, आर्थरायटिक प्रॉब्लेम्स, युरिक ॲसिड प्रॉब्लेम्स आणि काही कार्डियक प्रॉब्लेम्स सुद्धा. जेव्हा एक सिमिलिमम दिला जातो आणि त्याच्यानंतर इरप्शन्स येतात. आता ह्या सिमिलिमम दिल्यानंतर इरप्शन्स आले आणि ते डिटॉक्सिफिकेशन आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर दोन प्रश्नांचं उत्तर तुम्हाला येसच आलं पाहिजे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की ज्या प्रॉब्लेमसाठी पेशंट आपल्याकडे आलं होतं, ठीक आहे, हे जे काही प्रॉब्लेम्स आपण तीन चार आत्ता मी सांगितले, त्या जे काही तीन चार प्रॉब्लेमसाठी ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे आले होतं, त्या प्रॉब्लेम्समध्ये रिलीव्ह आहे का, पहिला प्रश्न. ह्याला उत्तर काय आलं पाहिजे? येस, देर इज रिलीफ. ठीक है. सेकंड क्वेश्चन है कि ये जो इरप्शन आए हैं, इसकी कहीं पे हिस्ट्री है क्या? हिस्ट्री माने क्या? इन म्हणजे कुठेतरी पास्टमध्ये इरप्शन्स होते पेशंटला, त्याला जायला थोडासा वेळ लागला होता, किंवा मग त्याला जाण्यासाठी पेशंटला तुमचे कॉर्टिकोस्टेरॉइडचे ॲप्लिकेशन्स लावावे लागले होते का? तुमचे जे काही ऑइंटमेंट्स येतात, हे डर्मॅटॉलॉजिस्ट जे ऑइंटमेंट्स वापरतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा स्टिरॉइडल कंटेंट्स असतात, ठीक आहे, तर ते लावावे लागले होते का? किंवा मग नॉन स्टिरॉइडल जरी असतील तर बरेच दिवस लावलं होतं आणि त्याच्यानंतर ते इरप्शन गेलं होतं का? ठीक है. और एक दो महीने के बाद में सेम अगर वो पेशेंट अगर आया है आपके पास में एक दो महीने के बाद में, तो उसको और एक क्वेश्चन एक महीने भर बाद, ठीक है, ये सिनारियो हुआ, इरप्शंस शुरुआत हो गए पेशेंट को, और एक महीने बाद जहां पे एग्जैक्ट प्लेस वेर देर वॉज अ हिस्ट्री ऑफ इरप्शंस, वेर यू हैव अप्लाइड, तो वो एरिया में कुछ चेंजेस समझ में आया है क्या? ठीक है. ये दो क्वेश्चन इन द फर्स्ट प्लेस at the same day when the patient has come to you after in follow up, ठीक है, और सेकंड क्वेश्चन आफ्टर 1 मंथ. ठीक है. अभी अगर आप समझोगे मैं क्या कहना चाह रहा हूं, तो the patient had come to me for some serious problem. For example, the patient had come to me for respiratory distress. ठीक है, मेरे पास में क्यों आया था? रेस्पिरेटरी डिस्ट्रेस के लिए आया था कि सांस लेने में दिक्कत हो रही है सर. देर माइट बी अस्थमा, देर माइट बी ब्रोंकाइटिस, ठीक है. सो या फिर सांस अटक रही है सर, ऐसे उसके लिए हैव टू ट्राई टू टेक द ब्रीथ. ठीक है, तो ये अगर सिनारियो है, और महीने अगर फॉलोअप को आप 15 डेज के बाद में बुला रहे हो या महीने के बाद में बुला रहे हो, और अगर ही इज कंप्लेनिंग ऑफ इरप्शंस आफ्टर दैट, फर्स्ट क्वेश्चन इज, हाउ इज योर प्रीवियस प्रॉब्लम? यस, द आंसर शुड बी बेटर, या फिर गुड, या फिर कम है पहले से. ठीक है, दिस शुड बी द आंसर. अगर ये आंसर आता है, तो ही, देन एंड ओनली देन द इरप्शन इज डिटॉक्सिफिकेशन. एनी अदर आंसर अदर देन दिस, की सर ऐसा कुछ विशेष काही फरक नाहीये, हा ठीक आहे, म्हणजे मी तसा काही एक्झर्शनच झाला नाही, म्हणजे तसं काही घडलंच नाही त्रास होण्याजोगतं, ठीक आहे, असं जरी काही उत्तर आलं, तरी यू विल हॅव टू थिंक अबाउट इट. समझ में आया? कुणाला काही अडचण, आय टेल यू माय डिअर फ्रेंड्स, इफ यू हॅव एनी डाऊट, लेट मी नो नाव इटसेल्फ, बिकॉज हे जे काही हा जो काही सिनारिओ आहे डिटॉक्सिफिकेशनचा, हा मला वाटतं बऱ्याचशा होमिओपॅथसाठी सुद्धा न्यू आहे. ठीक आहे.
हा सिनारिओ समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि इट विल कम यू विथ एक्सपिरियन्स. ठीक आहे, इट विल कम टू यू, बट विथ एक्सपिरियन्स, म्हणजे तेवढा तुम्हाला वेळ द्यावा लागणार त्या गोष्टीला. सो इन द फर्स्ट प्लेस आय एम टेलिंग यू दीज थिंग्स, सो आय एम शेअरिंग माय एक्सपिरियन्स विथ यू. सो प्रॅक्टिकली दिस इज फार वे बेटर देन रीडिंग समवेयर एल्स. ठीक है, सबको समझ में आया है? सर एक डाऊट आहे मला. येस ऋतुजा बोल. सर मी एक केस बघितली होती की हम्म. एक मुलगी आली होती हॉस्पिटलमध्ये, ते लंकेश सरकडे. हम्म. तर ती एक्झामचा स्ट्रेस घेऊन घेऊन तिला खूप फीवर आला होता. हम्म. म्हणजे जलसिमेम सरने तिला दिलं होतं. मग ओके. सर मला बोलले होते की म्हणजे त्यांना सांगितलं होतं की एक एक तासाने फीवर मेजर करून मला व्हॉट्सअपला ते पाठवायचं. मग हम्म. तिचा फीवर गेल्यावर एक तासाने खूप वाढला, म्हणजे जेवढा आल्यावर होता त्याच्यापेक्षा वाढला थोडासा. आणि हम्म. मग तो एकदम कमी कमी होत गेला. मग ते एकदा पहिले वाढणं का बरं सर, हम्म. म्हणजे ओके. स्टार्टिंगला आय वाढतं का बरं? आय विल टेल यू वन, एक एक न्यू व्हाईट बोर्ड एक मी तुमच्या समोर आणतो एक. ठीक आहे, आय जस्ट लेट यू नो की काय होतं ना. व्हाईट बोर्ड आणतो मी तुमच्या समोर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. अम, चलो ठीक है, दिख रहा है आपके सामने? चल, हॅलो, सगळ्यांना विजिबल आहे का मी जे दाखवते ते? हा, हे बघा. डिसीज इज ऍट धिस लेवल. ठीक है, डिसीज हा एक ग्राफ. ठीक है, दिस इज, दिस माइट बी 100 फीवर, दिस माइट बी 101, दिस माइट बी 102, दिस माइट बी 103. ठीक है, सो डिसीज इज एट दिस लेवल, पेशेंट को अभी 100 फीवर है. ठीक है, अपने को क्या चाहिए मेडिसिन में? दिस इज द फीवर ऑफ पेशेंट राइट नाउ. अपने को पेशेंट में क्या, अपने को मेडिसिन में क्या चाहिए वो बताओ चलो. अपने को मेडिसिन में क्या चाहिए? ये फीवर है इतना, अपने को मेडिसिन में क्या चाहिए? यस, एनीबडी? व्हाट डू वी वांट इन आवर मेडिसिन? हे विजिबल आहे तुम्हाला सगळं? येस सर. हा, आपल्याला येस हा. सर. हा, मग आता आपल्याला मेडिसिन, हा मेडिसिन आहे आपला. ठीक आहे, हा एम म्हणजे मेडिसिन. आपल्याला काय पाहिजे मेडिसिन मध्ये? फीवर कमी केला पाहिजे. हा जो हा ग्राफ है ना, ठीक है ना, अभी हाँ. थोड़ा सा अपन प्रैक्टिकली बात करेंगे, है ना. अपने को क्या चाहिए? ये जो 100 है, ये आना चाहिए 98. ठीक है, ये जो डिफरेंस है बीच में का, ये पूरा खत्म हो जाना चाहिए. ठीक है, तो अपने मेडिसिन का पावर अपने को क्या चाहिए? कितना चाहिए? एग्जैक्टली exactly इतना चाहिए. इतना ही चाहिए, बेसिकली ऐसा बोलना चाहिए. आपल्याला मेडिसिनची पॉवर किती पाहिजे? इतकीच पाहिजे. जर मी इतकी पॉवर दिली, तर हा फीवर कमी होईल का? हा इथून, हा एवढा जो गॅप आहे हा भरून निघेल का? हम्म. क्या ये कम हो जाएगा? ये जो गैप है ये कम होगा? नहीं होगा. ठीक है, क्योंकि ये गैप हो गया यहाँ पे. तो मेडिसिन काम यहाँ पे क्या होगा? इन द पेशेंट, पेशेंट में क्या होगा? कुछ भी, नो रिलीफ. ठीक है, अगर मैंने यहाँ पे 103 4 ये है, अगर मेरे मेडिसिन का पावर स्ट्रांग हो गया,
अब बताओ, नाउ यू टेल मी, क्या होगा? माझ्या मेडिसिनची पॉवर इतकी स्ट्रॉंग आहे, जी पाहिजे त्याच्यापेक्षा इतकी स्ट्रॉंग आहे. काय होईल पेशंट मध्ये आता? बोलो, क्या होगा पेशेंट में भी? चलो, ट्राई ट्राई। पेशेंट में क्या होगा वो बताओ मुझे। यस ऋतुजा। त्या फीवर पेक्षा जास्त फीवर येईल. एक्झॅक्टली. आणि ह्यालाच काय म्हणतात माहितीये का? मेडिसिनल. काय म्हणतात? मेडिसिनल अग्रवेशन. मेडिसिनल एग्रेवेशन, वेरी नाइस. इसीलिए हनीमन सर ने क्या बोला है, मालूम है क्या? सिंपल सिंप्लेक्स सिमिलर। माने उनका कहने का मतलब क्या है? अगर मेरा फीवर इतना है ना, देखो, हर एक को पॉसिबल नहीं है, आई टेल यू। ही जी लाईन आहे ना, ह्या एक्झॅक्ट ह्या लाईनचं देणं मेडिसिन हे सगळ्यांना पॉसिबल नाही आहे. 100% पॉसिबल नाही आहे. आपण हे नाही बोलत आहोत की का नाही पॉसिबल, ते सोडून द्या, तो वेगळा भाग आहे. ठीक आहे. 100. तुम्ही जर सेम मेडिसिन तुमचं जर ह्याच लेवलला असेल तर काय होणार आहे? मला सांगा आता. तुम्ही एक्झॅक्ट ह्या लेवलचं मेडिसिन दिलं, मग काय होईल? जे ह्या लेवलला दिलं तर नाही होणार, है ना? आणि जे ह्या लेवलला दिलं तरी नाही होणार. दिस इज लो, दिस इज हाय, दिस इज द प्रॉपर वन. ठीक है. अगर आप प्रॉपर उतना ही प्रॉपर एकदम त्याच लेवलचं तुम्ही मेडिसिन जर त्याला दिलं प्रॉपर, त्याच पॉवरचं त्याच लेवलचं, तर काय होईल? पेशंट, ते फिवर वाढणार पण नाही ह्या केसमध्ये, आणि ते फिवर तसंच पण नाही राहणार. ठीक आहे. ते फिवर तिथून कमी व्हायला लागेल 98 पर्यंत. ठीक आहे. आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये दिस इज द टाइम अँड दिस इज द फीवर. ठीक आहे. जर फीवर 100 आहे, तुमची जर पॉवर किंवा पोटेन्सी किंवा जे काही तुम्ही हायर साईडला देताय ह्यापैकी, जर तुमची मेडिसिन इज ॲट अ हायर लेवल विच इज रिक्वायर्ड, देन दिस इज मेडिसिनल ॲग्रवेशन. ठीक आहे. केंट्स 12 ऑब्झर्वेशन. केंट्स 12 ऑब्झर्वेशन मी तुम्हाला एकदा दाखवेल. त्याच्यामध्ये हे बघा. फोर्थ, नो ॲग्रवेशन विथ रिकव्हरी. एक मिनिट हा, मी तुम्हाला थोडंसं शेअर करतो. हम्म. ठीक आहे. सो हिअर वी हॅव, ए आय हॅज गॉन. काही दिवसांनी अडचणी
लोक म्हणतात आपल्याला आपल्या फील्डला पण एआय एक अडचण देणार आहे. सो इट इज नॉट पॉसिबल, बिकॉज भाषा कळू शकेल एखाद्याला, ठीक है, एक लैंग्वेज समझ सकते हैं ना, ये जो एआई है ना ये लैंग्वेज समझ लेगा, मगर इमोशन नहीं समझ सकता है वो, ठीक है, कोई पेशेंट का इमोशन समझना एआई के बस का काम नहीं है, ठीक है. सो सी, चला एकदा आपण थोडस केन्स्टल ऑब्झर्वेशन इज व्हेरी बेसिक हा. केन्स्टल ऑब्झर्वेशन, हेरिंग्स लॉ ऑफ क्युअर, हे दोन्ही टुडे वी विल जस्ट डेडिकेट आवर लेक्चर फॉर मला वाटतं दीज टू थिंग्स, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग प्रॅक्टिस. हे तुम्हाला माहितीच पाहिजे. सो व्हॉट आर द, सो केंट सरांनी ना काही ऑब्झर्वेशन्स केले होते, ठीक आहे, ते 12 ऑब्झर्वेशन्स होते. आणि ते एक, इट इज अ कॉर्नर स्टोन ऑफ होमिओपॅथिक प्रॅक्टिस. काय लिहिलंय? कॉर्नर स्टोन ऑफ होमिओपॅथी प्रॅक्टिस लिहिलंय, एज्युकेशन नाही लिहिलंय. प्रोव्हाइड गायडन्स ऑन इंटरप्रिटिंग पेशंट्स रिस्पॉन्सेस टू रेमेडीज, हेल्पिंग प्रॅक्टिशनर ॲक्सेस ट्रीटमेंट प्रोग्रेस अँड मेक इन्फॉर्म्ड डिसिजन्स अबाउट सबसिक्वेंट प्रिस्क्रिप्शन्स. ठीक आहे, म्हणजे केन स्टॉल ऑब्झर्वेशन हे तुम्हाला फॉलोअप मध्ये कामी येतो. लक्षात आलं? फॉलोअप में काम आएंगे केन स्टॉल ऑब्जर्वेशन आपको, ठीक है. और हेरिंग्स लॉ भी ये आपको फॉलोअप में ही काम आएगा, ठीक है. तो पहले पहले प्रिस्क्रिप्शन क्या देना ये अपन ने आज तक थोड़ा सा जानकारी ले लिया, ठीक है. केस टेकिंग कैसा करना था वो भी ले लिया. अब फॉलोअप में क्या कौन बताएगा ना आपने को, तो आपल्याकडे इतकं छान लिटरेचर आहे. सो लिटरेचर मध्ये काय म्हणतात सगळ्यात पहिली, प्रोलॉंग्ड ॲग्रवेशन अँड फायनल डिक्लाइन, a prolonged aggravation followed by violent decline of the patient's condition suggests the remedy is not a good match. See, suggest the remedy is not a good match म्हणण्यापेक्षा ना, I'll tell you one thing. Prolonged aggravation and violent decline of patient, हे aggravation not necessarily होमिओपॅथिकच असतील, ठीक आहे. आजकालची कंडिशन अशी आहे, आपल्याकडे ऑलरेडी पेशंट खूप काही ट्रीटमेंट घेत असतो, आणि शेवटचा पर्याय ज्यावेळेस एखादं कुठेतरी त्यांना सांगितलं जातं की आता काही मेडिसिन्स उपचार नाहीये या पेशंटला, आणि शेवटचा पर्याय म्हणून पेशंट आपल्याकडे येतो की जर इफ यू कुड इन्क्रीज माय थोडस लाईफ, थोडस जो टाइम आहे माझ्याकडे, सर कुणी म्हटलंय की समजा तुमच्याकडे एका महिन्याचा वेळ आहे किंवा 15 दिवसांचाच वेळ आहे, तर तो थोडासा एक प्रोलॉंग करायचा असेल तर आपल्याला काही मेडिसिन्स इथे देणं गरजेचं आहे. तर दिस इज अ, जर तुम्ही होमिओपॅथिकली करत असाल प्रोलॉंग्ड ॲग्रवेशन, की सारखं सारखं ॲग्रवेट होतं पेशंट, आणि शेवटी फायनल पेशंटचं डिक्लाइन, म्हणजे पेशंट हॅज गॉन टू अ स्टेज वेअर डेथ इज इमिटंट. सो हिअर द कंडिशन nowadays is very much different. Patient comes to us after prolonged aggravation of other medicines, ठीक आहे. किमोज आहेत, आता रेडिएशन्स आहेत, तर त्याने तो प्रोलॉंग ॲग्रवेशन झालेला आहे, आणि आता तो डिक्लाईनला आलेला आहे पेशंट, ठीक आहे. आणि डिक्लाईनच्या वेळेस तो आपल्याकडे आलेला आहे, आपल्याला फक्त त्याला थोडंसं हे द्यायचंय, किंवा मग काही वेळा असं होतं की त्याला आपल्याला एक काही काही मेडिसिन्सने थोडंसं इंटरनल रिलीफ भेटलं तरी इट इज व्हेरी मच गुड फॉर हिम, अँड द डिक्लाइन इज एमिटंट, ठीक आहे. तर दिस इज फर्स्ट ऑब्झर्वेशन. सेकंड ऑब्झर्वेशन पासून ना आपल्याला थोडंसं तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिस मधल्या गोष्टी सुरू होतात. फर्स्ट ऑब्झर्वेशन हे रेग्युलरली आज एवढी प्रॅक्टिस म्हणजे ह्या लेवलला आधी म्हणजे जर इफ यू आर वर्किंग ॲट अ होमिओपॅथिक हॉस्पिटल देन दीज काइंड ऑफ केसेस विल कम टू यू फायनल डिक्लाइन मधले. पण दुसरं तर मला नाही वाटत हे काही याच्यामध्ये दुसरी काही गोष्ट असू शकेल, ठीक आहे. दिट्स माय ऑब्झर्वेशन. सेकंड, हे तुमचे आता ओपीडीजचे ऑब्झर्वेशन्स आहेत. लॉंग ॲग्रवेशन विथ फायनल स्लो इम्प्रूव्हमेंट, ठीक आहे. हिअर अ लॉंग पिरियड ऑफ ॲग्रवेशन विथ अ स्लो इम्प्रूव्हमेंट इंडिकेट्स अ नीड फॉर अ डीपर ॲक्टिंग रेमेडी. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे फिवरसाठी एक तसं उदाहरण घेऊयात, फिवरसाठी एक पेशंट आलेला आहे आणि तुम्ही त्याला फॉर एग्जाम्पल एखादी XYZ रेमेडी दिलेली है, ठीक है. अभी होता क्या है ना कि अगर तुमने उसको वो रेमेडी दिया है, ठीक है, तो उससे उसको थोड़ा सा लॉन्ग एग्रेवेशन चला, ठीक है.
कि उसका फीवर तो था, वो तो ठीक है, मगर फीवर का जो रीजन था, फॉर एग्जांपल उसको सर्दी थी या फिर उसको एब्डोमिनल पेन था, तो वो एब्डोमिनल पेन ना थोड़ा लॉन्ग चल गया, वो जो सर्दी थी ना वो थोड़ा लॉन्ग चल गई। ठीक है। अभी यहाँ पे नीड क्या है, आपको एक मेडिसिन जो प्रॉपर उसके डीपर कोर या फिर जो एक्चुअल में मेन प्रॉब्लम है उसके ऊपर काम करे, ऐसी रेमेडी देने का अभी वक्त है। तो यू शुड थिंक ऑफ दैट काइंड ऑफ रेमेडी ड्यूरिंग द कंसल्टेशन फॉलो अप। ठीक है। एंड दैट रेमेडी शुड बी प्रिस्क्राइब्ड फॉर टोटल क्योर ऑफ द पेशंट। ठीक आहे। आता याच्या अजून एक एक्झाम्पल देता येईल लॉंग एग्रेवेशनचं ना. माझ्याकडे एक केस आली होती बेसिकली ऑफ सोरियासिस. ही वॉज टेकिंग ट्रीटमेंट इन अहमदनगर. काही मी आपण नाव नाही घ्यायचं कोणाचं आपल्याला याच्यावरती. आणि ते त्यांच्याकडे बऱ्याच वर्षांपासून ट्रीटमेंट घेत होते, बरेच वर्ष घेत होते. आणि म्हणजे असं होतं, कंडिशन माझ्याकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस अशी होती की पेशंटला कुठल्याच प्रकारचा हे नव्हती, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे उत्साह पाहिजे, जो काही एक करेज असतो, जे फॉर एक्झाम्पल मी जर बरा होतो एखाद्या आजारामधनं तर मला ते बरं वाटलं पाहिजे है ना आतमधून. ते बरं वाटणं पण गरजेचं असतं त्यावेळेस. ठीक आहे. आणि हा, सोरियासिसचे ते जे काही हे होते पॅचेस होते ते तसेच होते. अधूनमधून खाज होती. ते म्हणजे ज्यावेळेस खूप खाज येते त्यावेळेस ते मेडिसिन्स देतात आणि रेग्युलरली त्यांच्याच गोळ्या चालू आहेत. आणि हे जसं आहे तसंच आहे. हा, वाढलेलं नाही एवढं मात्र नक्की, असं पेशंटचं म्हणणं होतं. ठीक आहे. सो हिअर कंटिन्युअसली दर 1-2 महिन्यांनी त्याला इरप्शन्स येतात, त्याच्यात तर पाणी येतं, ते फुटतं, ते बाहेर येतं, काही मेडिसिन्स बदलले जातात, काहीतरी वेगळे मेडिसिन्स दिले जातात. आणि मग पेशेंट परत जैसे थे वरतीच आहे. ठीक है। सो ये जो ग्राफ है अभी, मैंने जो आपको दिखाया, सो वो 100 के ऊपर जो ग्राफ है, ये क्या हो रहा है, इसका मतलब यहाँ पे इस केस में तो वो एक 100 से ग्राफ कभी कभी 101 100 तो जाता है, फिर से 100 आ जाता है, 101 100 जाता है, फिर से 100 आ जाता है। मतलब 100 तो कांस्टेंट है ना। अपने को पेशेंट 98 पे चाहिए तो 98 पे आ ही नहीं रहा है पेशेंट। तो दिस इज द टाइम द पेशंट हॅज कम टू अस. ठीक आहे, सोरियासिस मध्ये. आता सोरियासिस मध्ये ज्यावेळेस आपल्याकडे तो पेशंट येतो, ठीक आहे, तर ही वॉज, मी सगळ्यात पहिले आपला एक प्रश्न असतो की यार तुम्ही माझ्याकडे का आले. ठीक है। उसके बाद ट्रीटमेंट तो चालू थी, तो अच्छी बात है, तो कंटिन्यू करना था उससे ही. कसं आहे आपल्याला हे, सी आय टेल यू वन थिंग. एक एक नियम आपण सगळ्यांनी आज बाळगायचे. ठीक आहे. एखाद्या पेशंट जर कुठे जात असेल ना, आणि तो त्याच्याकडनं तुमच्याकडे आलेला आहे, होमिओपॅथी टू होमिओपॅथी आलेला आहे, तर नेवर डायरेक्टली गिव्ह हिम एनी कन्सल्टेशन और नेवर डिफेम एनी डॉक्टर, फर्स्ट ऑफ ऑल. सेकंड थिंग, कारण की हे इथिक्स आहेत आपले. सेकंड थिंग, जर तो तुमच्याकडे आलाय, सगळ्यात पहिला प्रश्न विचारा का. जर पेशंट जर म्हणतोय काही नाही, बरं आहे तिथे पण बरं आहे तुमच्याकडे, हा म्हणला आपण यांच्याकडे ट्रीटमेंट घेऊ म्हणून मी आलो, तर त्यांना एकच गोष्ट सांगा की इफ पॉसिबल यू टेक ट्रीटमेंट विथ हिम अँड हिम ओनली. ह्यांनी सांगितले म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच फॉर द सेम थिंग. आय रिअली अप्रिशिएट यू कमिंग टू मी. बट इफ यू आर बेटर, जर तुम्हाला बरं आहे तर तुम्ही त्यांच्याकडेच कंटिन्यू करा. ठीक आहे. ह्या सोरियासिसच्या केसमध्ये मी ज्यावेळेस विचारलं माझ्याकडे का आले, त्यांनी फॉर XYZ मला उत्तर दिली की सर बरेच वर्ष झालं तर मी घेतोय पण असं काही इम्प्रूव्हमेंट दिसे ना. ठीक आहे. तर मी त्यांना अजून एक गोष्ट म्हटली की तुम्ही त्यांना तसं सांगितलं का मग, की तुम्ही काहीतरी मेडिसिन्स मध्ये करून तर बघा. तो म्हणलं बऱ्याच वेळा सांगितले. मला फिर उनका क्या रिस्पॉन्स आया. तो उनका कुछ नहीं, वो बोल रहे हा आपण देतोय पुढची औषधं, आपण देतोय, सोरियासिसला वेळ लागतो. आणि शेवटी काही महिन्यांमध्ये त्यांनी तर असं म्हटलं की डायरेक्टली हा काय बरा होणार नाही तुमचा सोरियासिस. हा. सो दिस इज द मोमेंट की तुम्हाला आता स्टेप इन करायचंय. बिकॉज
होमिओपॅथ टेलिंग की हे आता बरंच होणार नाही. सो मला हे वेळ वाटलं, मी म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांना असं वाटलं असेल तुमची कंडिशन बघता की नाही बरोबर होत असेल, पण आपण देऊयात तुम्हाला मेडिसिन, डोंट वरी अबाउट इट, आपण हे बरं करू 100%. ठीक आहे. सो धिस इज द मोमेंट वेर यू विल हॅव टू स्टेप इन. ठीक आहे. आणि ते पण नॉट डिफेमिंग एनीबडी. इट इज देअर चॉईस. ठीक आहे. देअर चॉईस म्हणजे ते डॉक्टर्सची चॉईस आहे की त्यांनी काय सांगितलं त्या पेशंटला. बट हिअर आय वॉज बिट डिसअपॉइंटेड की त्यांनी डायरेक्टली सांगितलं की हे बरंच होणार नाही सोरियासिस. सो ऑटो इम्युन डिसीजमध्ये आपलं खूप काम आहे, थोडंसं डीप ऍक्टिंग. हा अशा वेळेस हा सेकंड केन्स 12 ऑब्झर्वेशन मधला सेकंड ऑब्झर्वेशन अशा वेळेस की लॉंग ॲग्रवेशन विथ फायनल अँड स्लो इम्प्रुव्हमेंट. म्हणजे काय? हा ठीक आहे, बरं आहे पेशंट, पण अ लॉंग पिरियड ऑफ ॲग्रवेशन होतोय मध्ये मध्ये, आणि बऱ्याच वर्षांपासून होतंय, आणि विथ अ स्लो इम्प्रुव्हमेंट आहे. तर धिस इंडिकेट्स अ नीड ऑफ फॉर अ डीपर ऍक्टिंग रेमेडी. म्हणजे अशा वेळेस आपल्याला अशा मेडिसिनची गरज आहे की डीप जाऊन ती पेशंटला इम्प्रुव्हमेंट देईल. ठीक आहे. म्हणजे कुठंतरी एक डीपर स्टडी लागेल पेशंटचा. आलं लक्षात? सो धिस इज द टाइम वेन वी हॅव टू लुक इन टू अ डीपर. परत रिटेक करावे लागेल केस. ठीक आहे. परत काही गोष्टी विचाराव्या लागतील. ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर नेक्स्ट याच्यावरती जातो मी. क्विक शॉर्ट अँड स्ट्रॉंग ॲग्रवेशन विथ रॅपिड इम्प्रुव्हमेंट. अ क्विक शॉर्ट अँड स्ट्रॉंग ॲग्रवेशन फॉलोड बाय रॅपिड इम्प्रुव्हमेंट सजेस्ट द करेक्ट रेमेडी हॅज बीन चोजन. ठीक आहे. काय झालं? पटकन 100 फीवर होता, एक 100.5 झाला. ठीक आहे. 100.5 किंवा मॅक्सिमम एक थोडंसं वाढलं, जस्ट थोड्या वेळासाठी, एक अर्धा तासासाठी थोडंसं वाढलं. आणि 100चा 105 जरी झाला असेल तरी ते तुरंत खाली आलं. त्यासाठी काही करावं नाही लागलं, काही वेगळं काही घ्यावं नाही लागलं. ठीक आहे. आणि ते लगेच कमी झालं आणि पेशंट क्लिअर झालं. दिस इज क्विक शॉर्ट अँड स्ट्रॉंग ॲग्रवेशन विथ रॅपिड इम्प्रुव्हमेंट. ठीक आहे. हे आपल्याला म्हणजे शिकवलेलं आहे की यार थोडंसं ॲग्रवेशन असतं, होमिओपॅथीला ॲग्रवेशन असतं, ओके फाईन, मान्य, ॲग्रवेशन असतं, क्विक असतं, शॉर्ट असतं, स्ट्रॉंग असतं. पण दिस इज नॉट अन आयडियल क्युअर. आता हे कळलं, थर्ड ऑब्झर्वेशन कळलं. आता फोर्थ वरती ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस नो ॲग्रवेशन विथ रिकव्हरी. No aggravation with the patient's recovery indicates a successful remedy selection. आता इथे फक्त रेमेडी सिलेक्शनच नाहीये, इथे पोटेन्सी सिलेक्शन आहे, इथे रिपिटेशन सिलेक्शन आहे, इथे क्वांटिटी सिलेक्शन आहे. तर हे कसं कळेल आपल्याला, काय कसं काय कसं करायचं? तर हे विथ एक्सपिरियन्स येईल तुम्हाला. सो दिस इज द आयडियल क्युअर. नो ॲग्रवेशन विथ रिकव्हरी. आयडियल क्युअर म्हटलेलं आहे याला. ठीक आहे.